आज होणार पैशांचं वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज मंगळवार आणि आपल्याकडे आलेले आहे 7 जानेवारी 2026ची अतिशय लेटेस्ट व नवीन अपडेट. ज्या अपडेटच्या अंतर्गत अगोदर बहिणीच्या खात्यात 1,500 आले होते, परंतु आज पुन्हा एकदा लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी 3,000 सोडण्याची घोषणा केलेली आहे आणि याच्या अंतर्गत नवीन जिल्ह्यांची यादी देखील लाडक्या बहिणीसाठी त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि हा लाडक्या बहिणींना मकर संक्रांती बोनस तो तर आता 100% भेटणार, ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशांचे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस मिळणार, याच्याविषयीची सर्व डिटेल अपडेट. चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर भेटत राहतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच काही चेकवर सह्या केलेल्या आहेत आणि ह्या चेकवर सह्या केलेल्या आहेत म्हणजे 70,000 कोटींची वितरणाची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे 7 जानेवारी. 7 जानेवारी तारीख अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की हे बघा, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 रुपये येणार असे त्यांनी सांगण्यात आले होते, परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1,500 रुपयेच आले होते. त्याच्या संदर्भातच आताच मुख्यमंत्र्यांनी नवीन निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला 4,500 रुपयांचा बोनस वितरित झालाच पाहिजे, अशा पद्धतीचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. याचं कारण म्हणजे काय, तर अगोदर 1,500 रुपये तर भरपूर लाडक्या बहिणींना बोनस हा जो जमा झालेला आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणीला 1,500ही भेटले नाहीत आणि 3,000ही भेटले नाहीत, अशा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. आम्ही अशा लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जे ते एकत्रित वितरण करणार आहोत आणि हे एक महत्त्वाचं पाऊल लाडक्या बहिणीसाठी असणार आहे, कारण की आत्ता जी बैठक पार पडलेली आहे, एक 6वी बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांची पार पडलेली आहे आणि 6व्या बैठकीच्या अंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण व मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. प्रत्येक निर्णय लाडक्या बहिणीसाठीच असणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या हप्ता वितरण करण्यासंदर्भात असणार आहे. आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लगेच नवीन यादी देखील पत्रकारांकडे दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया या पत्रकार परिषद काय निर्णय झाले, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार व कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांचा बोनस वितरित होणार, त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या मीटिंगच्या नंतर एक महत्त्वपूर्ण लाडक्या बहिणींसाठी भेट वितरण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे सोलापूर या ठिकाणी. आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट म्हणजे बोनसचं वितरण देखील या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पैठणी साडी सोबतच एक छान पद्धतीच्या मिठाई देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वितरण केलेलं आहे. आणि याच्या अंतर्गतच लाडक्या बहिणींना आजपासून हप्ता वितरणाची सुरुवात जी आहे ती अखेर झालेली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी अंतिम यादी जाहीर केली आणि ही यादी जाहीर करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, आजपासून मी माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण करणार आहे, ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. म्हणजेच काय, तर त्यांनी जी अंतिम यादी जाहीर केलेली आहे त्याच यादीनुसार लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. पुढे आपण ती यादी देखील बघणार आहोत, कोणती यादी आहे. एकूण 17 जिल्ह्यांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि हे 17 जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण व मोठे ठरणार आहेत, कारण की याच जिल्ह्यांच्या अनुषंगाने पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. कारण की मकर सण बहिणींचा आणि जो तो गोड व्हावा, यासाठी मकर संक्रांती सणाचा गोडवा सरकारच्या भेटीने वाढवा, अशा पद्धतीचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. तर आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीचं गिफ्ट काय मिळणार, तर हे बघा, सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. 4,500 रुपयांचा बोनस जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेला आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे हा बोनस फक्त मकर संक्रांतीसाठीच असणार आहे आणि याचं वितरण सोहळा तो आजपासून सुरुवात झालेली आहे. भरपूर दिवसापासून मकर संक्रांती बोनस वाटपाच्या तारखा येत होत्या, परंतु बोनस काय भेटत नव्हता, परंतु आज अखेर तारीख जाहीर झालेली आहे. म्हणजे ती असणार आहे 7 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत बोनसचं वितरण जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या यादीनुसार होणार आहे. आणि याच्याविषयी कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे, माझ्या लाडक्या बहिणींना मी पैसे वाटल्याशिवाय शांत बसणार नाही, प्रत्येक एकूण 1 रुपया लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करणारच आहे आणि 4,500 रुपये बोनस तर देणारच आहे. तर हे बघा, वितरणाचं वेळापत्रक अखेर आपल्याकडे आलेलं आहे आणि वितरण कशा पद्धतीने होणार आहे, तर हे बघा, 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरणाचा सोहळा तो पार पडणार आहे. हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की
मकर संक्रांतीचा भेट जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी पाठवलेली आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सणाचे अतिशय सण हा जो जोरात साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी बँकांची आणि जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे. आता कोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार ते आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच आणि बँकांची यादी तर आलेली आहेच. तर या दोन याद्या लक्षपूर्वक बघायच्या आहे तुम्ही, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडचण तुम्हाला येणार नाही. आणि आज लाडक्या बहिणी खुश व्हायचं आहे, कारण की मकर संक्रांतीचा बोनस जो आहे तो ऑलरेडी वितरणास सुरुवात झालेली आहे. आता फक्त तुमच्या जिल्ह्यांचं नाव आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका तुम्ही, म्हणजे तुमचे सर्व डाऊट जे आहे ते क्लिअर होतील. तर सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेनुसार 3 हप्त्यांचं वितरण जे आहे ते एकत्रित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर फक्त काही निवडक लाडक्या बहिणींनाच 1,500 रुपये जे आहे ते जमा झाले होते आणि ते 1,500 रुपये जमा झाल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या. आता तसं होणार नाही. आता 3ही हप्ते जे असणार आहे ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. आणि आता कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळतील, कोणत्या लाडक्या बहिणींना उद्या पैसे मिळतील, त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. त्याच्या अगोदर काही छोटेसे अपडेट आलेले आहेत, ते देखील महत्त्वपूर्णच असं अपडेट आलेले आहेत. कारण की लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सह्या तर झालेल्या आहे, 70,000 कोटींचा चेक साईन झालेला आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक नवीन पाऊल जे ते पडलेलं आहे. तर आता मकर संक्रांती बोनस जो पहिला टप्पा जो असणार आहे तो आजपासून वितरणास सुरुवात जी असणार आहे ते होणार आहे. हे बघू शकता तुम्ही, वेळापत्रकच आपल्याकडे जाहीर झालेलं आहे. सर्वात अगोदर आपण विभागानुसार वितरण पाहूया आणि त्याच्यानंतर जे असेल जिल्ह्यांचे वितरणाचे वेळापत्रक ते आपल्याकडे आलेले आहे, ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. तर हे बघा, तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो, कार्यवाही जी असणार आहे ती वितरणाचा शुभारंभ मोठ्या लोकसंख्येच्या भागात DBT प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आहे. भरपूर दिवसापासून यातील पहिले 2 विभाग असणार आहेत, कोकण विभाग आणि पुणे विभाग. या 2 विभागामध्ये पैशांचं वितरण जे ते सुरू झालेलं आहे. तुमच्या विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत किंवा लाडकी बहीण योजनेचे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार त्या जिल्ह्यांची यादी पुढे आहेच. त्याच्या अगोदर हे छोटंसं वेळापत्र बघूया. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असणार आहे दुसरा टप्पा, म्हणजे डिसेंबरचे पैसे जे असणार आहेत ते असणार आहेत, ते म्हणजे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर या 2 विभागामध्ये या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि यामध्ये देखील कार्यवाही सुरुवात झालेली आहेच. आता तिसरा टप्पा असणार आहे, अंतिम टप्पा असणार आहे, तो म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. हे 2 विभाग अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की या दोन्ही विभागाच्या अनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. एकूण ₹1 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये पाठवण्यात येणार आहे. तर बघू शकता, लाडक्या बहिणीसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जे आहे ते एकत्रित DBT जे आहे ते आदित्यताई तटकरे यांनी केलेले आहेत आणि 2 महिन्याचा लाभ जो तो एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यावर मिळणार आहेच. परंतु सोबतच जानेवारी महिन्याचा देखील लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे जिल्ह्यांची यादी जाहीर करून. ते जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे आलेली आहेच. कुठल्याही प्रकारचा उशीर न करता आपण ओरिजिनल माहिती बघणार आहोत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, दरमहा 1,500 रुपये थेट लाभ कशा पद्धतीने, तर DBTच्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही बघू शकता, जिल्ह्यानुसार जी यादी आहे ती आपल्याकडे आलेली आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे कधी भेटणार, तर तुम्हाला ते देखील सांगू इच्छितो मी. तर याची जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे थोडक्यात लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तुम्ही एकदा ऐकून घ्या. त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही DBT जे आहे ते डायरेक्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये खात्यात जे आहे ते ऑलरेडी आम्ही जमासुद्धा करून टाकलेले आहेत. राहिलेले 3,000 जे की आज आम्ही वितरण करणार आहोत, जो की सभेमध्ये निर्णयसुद्धा झालेला आहे. तर आता एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत व लाडक्या बहिणी नक्कीच आनंदाने नाचू लागणार आहेत, कारण की पैशांचं वितरण जे आहे ते जोराशोरात आत्ताच काही क्षणांपूर्वी जे ते चालू झालेलं आहे. आणि ही ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आपण सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे लगेच चालूमध्ये व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर आज कशा पद्धतीने पैसे वितरण होणार, तर वितरणाचे एकूण 3 टप्पे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत. पहिला टप्पा होता नोव्हेंबरचा, जो की 50% लाडक्या बहिणींना वितरित झालेले आहेत आणि दुसरा टप्पा असणार आहे डिसेंबरचा हप्ता. या टप्प्याच्या अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणी राहिल्या आहेत, त्यामुळे डिसेंबर अधिक जानेवारी हे 3,000 रुपये जर तुम्हाला पहिला हप्ता आला नसेल आणि पहिला हप्ता जर आला असेल तर तुम्हाला 3,000 आणि नसेल आला तर एकूण 4,500 रुपये जे ते आजपासून वितरणास सुरुवात झालेली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केलेली आहे. पहिल्या लाभार्थी भरपूर महिला होत्या, त्या लाभार्थी महिलांना
योजनेतून सरळ सरळ बाहेर ढकलण्यात आलेलं आहे आणि ते बाहेर ढकलल्याच्या नंतर नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केलेली आहे. आता या नवीन लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपण आता उशीर नाही होणार, या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये फक्त पैसे जमा होणार असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी 17 जिल्ह्यांची नवीन यादी जी आहे ती डायरेक्ट संलग्न जाहीर केलेली आहे. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये तडजोड करण्यात आलेली नाही. डायरेक्ट पैसे आणि डायरेक्ट DBT अशा पद्धतीची यादी 17 जिल्ह्यांची नवीन यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. आणि म्हणजेच काय होतं, आता उशीर अजिबात होणार नाही. आता फक्त पैशांचं वितरण होणार आहे आणि लाडक्या बहिणींना आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते सुरू होणार आहे. तुम्ही बघू शकता. आता सर्वात पहिली यादी आपण बँकांची बघूया. बँकांची यादी झाली की लगेच जिल्ह्यांच्या यादीकडे आपण वळूया. तर हे बघा, बँकांच्या नुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. म्हणजेच बँक निहाय यादी जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे. यामध्ये सर्वात प्रथम बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर असणार आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या प्रमुख सरकारी बँका असणार आहेत, ज्या की बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं म्हणा किंवा लाभाचं म्हणा वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी आलेली प्रमुख खाजगी बँकांची. यामध्ये कोणते बँक असतील तर हे बघा, यामध्ये असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादी असणार आहे बँक इतर बँका ज्या असणार आहे त्या बँकांच्या पेमेंटसाठी शेवटी या पैशांचं वितरण या बँकेमध्ये केलं जाणार आहे. त्यामध्ये असणार आहेत IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँका त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर अशा पद्धतीने या बँकांमध्ये सर्वात ज्या टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आता बघूया आपण विभागानुसार जिल्ह्यांची यादी. अतिशय लेटेस्ट व महत्त्वपूर्ण यादी जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि आज वितरण सुरू होणार आहे पहिल्या 2 जिल्ह्यापासून, रायगड आणि रत्नागिरी. आता या जिल्ह्यामध्येच का सुरुवातीचं वितरण होणार, कारण की या 2 जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून पैसे जे ते जमा झाले नव्हते. त्या कारणास्तव सर्वात अगोदर सुरुवात रायगडपासून होणार आहे आणि रत्नागिरीपासून. या 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं की लगेच असणार आहे मग त्यामध्ये नाशिक आणि धुळे या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैसे जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेले नव्हते. त्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढील अपडेट आपल्याकडे आलेलं आहे ते म्हणजे परभणी आणि हिंगोली साईडमध्ये देखील पैशांचं आजपासून वितरणाची सुरुवात जे आहे ते होणार आहे आणि याच अनुक्रमे जिल्ह्यांचं पैशांचं वितरण जे ते होणार आहे. नंतर असणार आहे सिंधुदुर्ग आणि पुणे देखील भरपूर मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत आणि यांचं कारण म्हणजे त्या लाडक्या बहिणींना लाभ वितरण करण्याचा निर्णय देखील शासनाने त्यामध्येच घेण्यात आलेला आहे. याच्यानंतर असणार आहे मित्रांनो कोल्हापूर आणि सोलापूर, जो की सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम जो तो पार पडलेला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे निर्णय झालेले आहे ते म्हणजे पैशांचं वितरण करण्यासंदर्भात, तर ते निर्णय देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये त्याच्यानंतर पैशांचं वितरण असणार आहे. नंतर असणार आहे नंदुरबार आणि जळगाव, त्याच्यानंतर असणार आहे परभणी आणि हिंगोली, त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये देखील पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे नांदेड, बीड, त्याच्यानंतर लातूर आणि धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया, चंद्रपूर आणि शेवटच्या दिवशी असणार आहे वर्धा, भंडारा, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी देखील भरपूर लाडक्या बहिणी नागपूरच्या आहेत आणि त्यांना देखील भरपूर पैशांची गरज असते. आणि यांना पैसे अजून त्यापर्यंत 4,500 जमा झाले नव्हते, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. नागपूर या ठिकाणी देखील पैशांचं वितरणाची सुरुवात ती अखेर झालेली आहे आणि याच वितरणाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला साईडला देखील आजपासून पैशांचं वितरण सुरुवात होणार आहे. गडचिरोली असेल, वाशिम असेल, गोंदिया असेल, तर अशा पद्धतीने ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, तर या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे स्टेप बाय स्टेप होणार आहे. आणि पैशांचं वितरण झालं की लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक देखील सांगितलेलं आहे 21 रुपयांचं वाटप भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी बघत होत्या. 21 रुपये कधी होणार, तर अखेर शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. नवीन शासन निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 1500च्या ऐवजी 21 रुपयांचं वितरण त्याची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. आणि यामध्ये त्यामुळे बहिणीमध्ये अतिशय आनंदाचा उत्सव लवकर साजरा होणार आहे, कारण की 21 रुपये च्या सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मोठे 3 जबरदस्त गिफ्ट देखील त्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. तर हे गिफ्ट कोणते असतील आणि कोणत्या लाडक्या बहिणी मिळतील लगेच थोडक्यात जाणून घेऊया. तर हे बघा,
हे गिफ्ट असणार आहे. सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे इलेक्ट्रिकल सिलाई मशीन योजना. सिलाई मशीनचे जर तुम्हाला कामं येत असतील किंवा सिलाई मशीन जर हवी असेल तर ही सिलाई मशीन तुमच्यासाठी स्पेशल वितरित करण्यात येणार आहे. 15,000 रुपयांची सिलाई मशीन. यासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत PM विश्वकर्मा यांच्या वेबसाईटवर. तिथे जाऊन तुम्ही अर्ज करताना शिंपी ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही अर्ज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपयांची लाडकी बहिणीसाठी सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. याच्यानंतर दुसरं गिफ्ट मिळणार आहे. लाडक्या बहिणीसाठी उन्हाळा आलेला आहे, त्यामुळे सिलिंग फॅन जो असणार आहे तो देखील लाडक्या बहिणीसाठी घरात सुखद व थंड हवा, उन्हाळ्यासाठी दिलासा जो आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे प्रेशर कुकर आणि इतर भांडी सेट देखील मिळणार आहे. ते भांडी सेटच्या विषयीची योजना वेगळी आहे मित्रांनो. त्याच्याविषयी तुम्हाला अर्ज करायचे आहेतच, कारण की जेवढ्या महिला अर्ज करतील तेवढ्या महिलांना प्रेशर कुकर देखील मिळून जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे पैठणी साडी. भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता, सर बहिणीचा सण आलेला आहे मकर संक्रांती एवढा भारी आणि यासाठी मोठी घोषणा काही झाली का? तर हे बघा, मोठी घोषणा झालेली आहे ती म्हणजे पैठणी साडी वितरण करण्यासंदर्भात. कारण की भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, आम्हाला काहीतरी गिफ्ट पाहिजे, दिवाळीला देता तुम्ही गिफ्ट, रक्षाबंधनालाही देता, आता मकर संक्रांतीला गिफ्ट पाहिजे. तर त्यामुळे पैठणी साडींचं वितरण जे ते सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे, ते सुद्धा दर्जेदार क्वालिटीची व चांगल्या क्वालिटीची, जी की तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यामुळे लक्ष करू, लवकर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आहे. कारण की ज्या महिला व्हिडिओला लाईक करतील अशा सर्व लाडक्या बहिणींना आपण 2100 रुपयांचा बोनस जो जाहीर करणार आहोत. आणि या बोनसच्या अंतर्गत तुमची जर योजनेसाठी पात्र असाल, सर्व गोष्टी तुमची क्लिअर कट असतील तर तुम्हाला मिळणार आहे 2100 रुपयांचा धमाकेदार बोनस जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांतर्फे. कारण की भरपूर दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब योजनेसाठी झटत आहेत आणि यामुळेच त्यांनी 2100 रुपयांचा हप्ता म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 2100 रुपयांची वितरणाची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. आणि हा बोनस कशासाठी असणार आहे, तर महिलांनी सण आनंद साजरा करण्यासाठी. आणि या 2100 रुपयाचं वाटप देखील मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीच होऊ शकतं, कारण की या योजनेसाठी सर्व पात्र महिलांची तशी रिक्वेस्ट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. आणि हे 3 गिफ्ट तर तुम्हाला झालेत, दुसरे 3 गिफ्ट तर तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यामध्ये आर्थिक वाढीव मदत म्हणजे 2100 रुपये, दुसरे गिफ्ट म्हणजे मकर संक्रांती बोनस, त्याच्यानंतर असणार आहे तिसरे गिफ्ट म्हणजे कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत सिलाई मशीन योजना. तर अशा पद्धतीने एकूण 3 ते 6 गिफ्ट जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे चॅनल जर तुम्ही नवीन आलेला असाल तर सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओला खाली लाईक करायचं आहे, कारण की जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला देखील कळेल तुम्हाला पैशांची गरज आहे आणि पैसे लवकरात लवकर पाठवा. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.